संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. हार्दिक 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आज मी साडी घातली, कशी वाटते? सो कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटते. कधी घालत नाही मी असं, बाय चान्स वगैरे घालते. आणि मी तुम्हाला दाखवते की मी लाडू बनवते तिळगुळाचे. तीळ आणि शेंगदाणे आणि गुळ हे तर सर्वांना येताच म्हणा, पण माझ्यासाठी माझ्यासाठी ते नवीनच आहे. बघूया जमतं की नाही. सो तुम्हाला दाखवते मी. चला. हॅलो मंडळी, बघा इथं गुळाचा पाक करायला ठेवला आहे मी. आपण थोडंसंच बनवू कारण की मला जमतं की नाही जमत म्हणून मी. तर इथं गुळाचा पाक वगैरे करायला ठेवला आहे मी. आणि इथं शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेत मी. तर थोडंसं गार होऊ देते आणि मिक्सरला थोडंसं बारीक करते. सो तुम्हाला दाखवते कसं बनवलं मी. जसं गुळ तर असं समजा पावडर होती गुळाची. सो आपला गुळ असतो तसा गुळ नव्हता, पावडर होती गुळाची. सो लवकरच मेल्ट झाला आहे तो. बघा लवकरच मेल्ट झाला आहे. त्याला थोडंसं हे करतो. सो कमेंटमध्ये सांगा मला काही चुकलं तर, कसं करतात काय करतात म्हणून. ट्राय करते, बघूया. आमचे मिस्टर बघा, माझ्या मिस्टरांना गाजरचा हलवा खूप आवडतो. सो तेच बनवतात आणि तेच आणतात आणि तेच बनवतात. मी कधी बनवत नाही. मी त्यांनाच बनवायला लावते. या शिरा आपला देवळा गणपतीला चालतो तसा, आणि केळं वगैरे टाकून आणि गाजरचा हलवा. सो त्यांना एकदम परफेक्ट बनतो आणि टेस्टी बनवतात ते. म्हणून मी नेहमी त्यांनाच बोलते की तुम्हीच बनवा. सो आता बघूया कसे बनतात लाडू. सो मी तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, बघा मी बनवले लाडू. जमले की नाही सांगा. जसे जमले ना तसे मी बनवले. एवढे तर काही खास नाही बनले, पण जसे बनले तसे बनले, कारण की मला एवढं बनवता येत नाही. हे बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.